केजरीवाल तो झाकी है, उबाठा और बीएमसी बाकी है। तब्बल 27 वर्षानंतर दिल्ली विधानसभेवर भाजपचं कमळ फुललं आणि केजरीवाल यांच्यासह आपचा सुफडा साफ झाला। पण या निकालांनी उबाठा गटाचे धाबे चांगलेच दणाणले, कारण दिल्लीकरांनी जशी केजरीवाल यांची 10 वर्षांची काळी राजवट उडवून लावली, तशीच भ्रष्टाचाराचा आगार बनलेल्या बीएमसी वरील उबाठा गटाच्या सत्तेचा बुरुज लवकरच ढासळणार हे स्पष्ट दिसू लागलंय। केजरी आणि उबाठा यांचे धागेदोरे अगदीच समान आहेत। केजरी बिनदिक्कतपणे खोटा बोलतात, तर उबाठा हे खोटेपणाचं दुसरं नाव आहे। एकाने दिल्लीत मद्य घोटाळा केला, तर दुसऱ्याने कोविड काळात खिचडीपासून बॉडी बॅग पर्यंत घोटाळे करून ठेवले। केजरीने शीश महाल उभारला, तर उबाठाने मातोश्री 2। दोघांचं उत्पन्नाचं साधन शून्य। त्यांनी अण्णांना गंडवलं आणि यांनी वडिलांच्या विचारांना अरबी समुद्रात बुडवलं। खराब रस्ते, अशुद्ध पाणी, जिहाद्यांचं लांगूल चलन, अर्बन नक्षली असो की खलिस्तानी, दोघांना हे प्रिय। ढवळ्या शेजारी पवळ्या बांधावा तशी यांची जोडी। एकाची नावाज बुडाली तर दुसऱ्याच्या अहंकाराचा मेण लवकरच वितळणार। पण यात एक कॉमन फॅक्टर आहे, तो म्हणजे देवाभाऊ। केजरी काय किंवा उबाठा, अशा उन्मत्त नेत्यांना वाटेला लावायला अकेला देवेंद्र काफी है।